आणि दुसरं लग्न भगवंताचं जे झालं ते कसं झालं सांगतो ऐका. सत्राजित नावाचा राजा आहे आणि या सत्राजिताकडं सर एक मणी होता. मणी, त्या मण्याचं नाव शमंतक मणी. कुठला मणी? शमंतक मणी. शमंतक नावाचा मणी. हा मणी त्या राजाला दररोज 8 भार सोनं द्यायचा. भार भार कळतंय ना तुम्हाला? किती ग्रॅमचा एक भार असतो? 10 ग्रॅमचा एक भार. तर असा 8 भार म्हणजे किती ग्रॅम? 8 10 80 ग्रॅम सोनं दररोज तो मणी त्या राजाला द्यायचा. आणि एके दिवशी भगवान कृष्ण कन्हैया त्या राजाकडे गेला आणि राजाला म्हटला, राजा हा मणी तू मला देऊन टाक. सत्राजित म्हटलं मी नाही देणार. भगवंत त्याला विचारतात, अरे या मण्याचं तुला काय करायचं? एवढ्या प्रॉपर्टीचं तुला करायचंय काय? तुझ्या घरात माणसं किती आहेत? तो म्हणला माझ्या घरात 3.5 माणसं आहेत. किती माणसं? 3.5. म्हणजे कोण? म्हटलं मी 1, माझी बायको 2, माझा भाऊ 3 आणि माझी मुलगी एक छोटी 3.5. भगवंत म्हणले अरे एवढ्या लोकांना खायलाच किती लागतंय म्हणे, आणि तुला एवढ्या प्रॉपर्टीचं करायचं काय? घे इकडं म्हणे. तो म्हणे त्यानं काही मणी दिला? तो म्हणला मी देणार नाही. भगवान तिथून निघून गेले कृष्ण. आणि या राजाला असं वाटलं की आता हा राजा आहे. कोण? द्वारकेचा राजा आहे कृष्ण कन्हैया. हा मणी आपल्याकडून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्याने तो मणी त्याच्या भावाच्या गळ्यामध्ये बांधला. आणि एके दिवशी त्याचा भाऊ शिकारी करता जंगलामध्ये निघून जातोय आणि गेल्याच्या नंतर त्याच्या भावाला तिकडच हिंस्र पक्षानं, सिंहानं खाऊन टाकलं, मारून टाकलं. 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, भाऊ येत नाही. म्हणून हा सत्राजित काय म्हणला माहिती का? या मण्यासाठी माझ्या भावाचा बोला 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 अपहरण केलं. कुणी? कृष्णाने. सगळ्या गावामध्ये चर्चा केली त्यानं, साऱ्या राज्यामध्ये. राजा म्हणून घेतोय आणि माझ्या भावाला किडनॅप केलंय, माझ्या भावाला त्यानं संपवलंय. आणि ही वाईट चर्चा ज्यावेळेस राज्यामध्ये पसरली, कृष्णाच्या कानावर गेली. आता कृष्ण कन्हैया त्याचा मणी देण्याच्या शोधामध्ये निघाले. कुणी नेला असेल भाऊ याचा मणी, आपण शोध तरी करूयात. आणि कृष्ण कन्हैया ज्यावेळेस त्या जंगलात येत आहेत, जोपर्यंत माणसाच्या पाऊल खुणा आहेत त्या माणसाच्या पाऊल खुणानं गेले. जिथपर्यंत माणसाच्या पाऊल खुणा होत्या तिथपर्यंत गेले, पण तिथून पुढं सिंहाच्या पाऊल खुणा सुरू झाल्या. सिंहाच्या पाऊल खुणा संपल्या. आणि सिंहाच्या पाऊल खुणा संपल्यावर कुणाच्या पाऊल खुणा लागल्या माहिती का? ज्याला मोठमोठाले केस असतात त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? जामवंत महाराज. त्याला आपल्याकडे अस्वल म्हणतात. काय म्हणतात? आता अस्वलाचे पाऊल लागले. त्या पाऊल खुणानं भगवान परमात्मा जात आहेत. कुठं? त्या अस्वलाच्या गुफेपर्यंत. म्हणजे ती अस्वलाची गुफा म्हणजे आजचं महाराष्ट्रातलं जामवंत जामखेड, आंबडच्या जवळच. तिथं कृष्ण कन्हैया जातात आणि तिथं जामवंताची मुलीच्या हातामध्ये तो मणी कृष्णानं पाहिला. आणि त्या मुलीला मागणी केल्यावरती मुलगी आपल्या बापाकडे गेली आणि बापाला म्हटली, बाबा हे मला मणी मागतोय. जामवंत कृष्णाला म्हणतात, कृष्णा हे मणी काय एवढा सोपा समजू नको. मला हे मिळवण्याकरता मला कष्ट करावे लागले, मला युद्ध करावं लागलंय. कोणासोबत? सिंहासोबत युद्ध केलं, की ज्यानं सत्राजिताच्या भावाला मारलं. सिंहासोबत युद्ध केलं. त्या सिंहाला मारून हा मणी मी घेऊन आलोय. तुला हा मणी मी सहजासहजी देणार. आणि तुला जर पाहिजेच असेल तर तुला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. कृष्ण म्हटलं काही अडचण नाही, करतो युद्ध. आणि जामवंताचं आणि कृष्णाचं युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध. पण कृष्ण कन्हैयाची एक गदा जामवंताच्या पाठीत बसली आणि जामवंत एका सेकंदातच खाली बसले. खाली बसल्याबरोबर जामवंतानं कृष्ण कन्हैयाचे पाय धरले. आणि कृष्ण कन्हैयाला जामवंत म्हणतात, खरं सांगा तुम्ही कोण आहात?
कारण आतापर्यंतचा इतिहास आहे की आतापर्यंत मला युद्धामध्ये कोणीच पराभव केला झालेला नाही. तुम्ही माझा आज पराभव केला. तुम्ही खरं सांगा कोण आहेत? आणि मग कृष्णानं स्वतःची ओळख सांगितली. आता इथं असा भाव आपल्याला पाहायला मिळतो की जामवंतासोबत कृष्ण कन्हैयानं काय युद्ध केलं. तर हा काय युद्ध केलं हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला रामायणामध्ये सापडलं. रामायणामध्ये सगळं युद्ध झालं. राम प्रभू वापस आले आणि वापस आल्यावर ते जामवंत म्हणले मला तुमच्यासोबत युद्ध करायचं. कोणासोबत? राम बरोबर. राम प्रभू म्हणले दादाजी या जन्मामध्ये मी एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी आहे. हा यदा कदाचित जर काही करता काही जर झालं तर लोक म्हणतील बघा ज्यांना याला वाचून आणलं त्याच्यासोबतच हाणामाऱ्या करायला लागला हो. त्याच्यामुळे या जन्मामध्ये हे शक्य नाही. या जन्मातली इच्छा मी तुमची मी पुढच्या जन्मात पूर्ण करेल आणि ती वेळ आज आलेली आहे. आणि जामवंताचं युद्ध करून जामवंताला हरवल्यावर आता जामवंत म्हणतात भगवंता मी हा मणी तुम्हाला देईल पण तुम्हाला माझ्या कन्येसोबत बोला 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 तिचं पाणी ग्रहण करावं लागेल, लग्न करावं लागेल आणि मग हुंड्याच्या बदल्यामध्ये हा मणी मी तुम्हाला देऊन टाकतो. आणि भगवंताचं दुसरं लग्न जामवंताची मुलगी नाव आहे तिचं जामवंती हिच्यासोबत हा दुसरा विवाह संपन्न झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय.